नमस्कार मंडळी, कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फादर्स लव्ह भाग 24. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देवराज 7 स्टार हॉटेलच्या प्रेसिडेंट स्वीटमध्ये त्याच्या खोलीच्या काचेच्या खिडकीसमोर उभा होता. त्याच्या हातात मरून रंगाचा टाय होता, ज्याकडे तो पुन्हा पुन्हा पाहत होता. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता आणि तो वारंवार फोनवरून कुणाला तरी कॉल करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तो ज्याला फोन करत होता त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता आणि फोनही बंद होता. त्यामुळे त्याचा राग वाढत होता आणि तो आपला फोन जमिनीवर टाकणार इतक्यात आदित्य त्याच्याकडे धावत येतो आणि डोळे मिटून फोन घेऊन त्याच्यासमोर उभा राहतो. तितक्यात देवराजची नजर त्याच्यावर पडली. तेव्हा त्याने त्याला काय प्रकरण आहे असे विचारल्यावर आदित्य डोळे खाली करून म्हणाला, सर, कृपया माझा फोन तुम्हीच तपासा. देवराजने आदित्यचे बोलणे ऐकल्यावर तो त्याच्याकडे रोखून पाहतो आणि त्याच्या हातातून फोन घेतो. पण फोनवरचे मेसेज पाहताच त्याच्या आजूबाजूचे वातावरण खूप भीतीदायक बनते. त्याच्या शरीरातून एक धोकादायक आवाज येत होता. फोनवर त्याची पकड घट्ट झाली होती. रागामुळे त्याचा चेहरा भीतीदायक दिसू लागला होता. त्याचे डोळे लाल आणि थंड झाले होते. त्याने रागाने आदित्यचा फोन जमिनीवर फेकल्याने त्याचे 2 तुकडे झाले. तोच आदित्य घाबरला आणि 2 पावले मागे सरकला. त्याचा चेहरा पूर्ण घामाने भिजला होता आणि भीतीने त्याचे शरीर थरथरत होते. तो अजून देवराजला काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता, कारण त्याला आधीच माहीत होते देवराजचा फोनवर मेसेज येताच त्याच्या रागाची परिसीमा ओलांडली. पण तो त्याला सांगूही इच्छित नव्हता, पण हे सांगावे लागले ही त्याची मजबुरी होती. जर देवराजला नंतर कळले असते की आदित्यला संपूर्ण सत्य माहीत आहे तर कदाचित त्याने त्याला सोडले नसते. या भीतीपोटी त्याने देवराजकडे आपला फोन उघड केला होता. देवराज रागाने त्याच्या खोलीतील वस्तू तोडण्यास सुरुवात करतो आणि त्याच्या हातातील मरून रंगाची टाय जमिनीवर फेकतो आणि रागाने ओरडतो, जा, ही टाय डस्टबिनमध्ये फेकून दे, मला नको आहे तिने दिलेली ही टाय. देवराजचा थंड रागाचा आवाज आदित्यने ऐकताच तो एकदा देवराजकडे आणि एकदा जमिनीवर पडलेल्या टायकडे पाहतो. त्याच्यात एवढी हिंमत नव्हती की तो खाली वाकून ती टाय उचलेल. पण जेव्हा तो त्या टायला उचलू लागतो तो देवराजला विचारतो, सर, तुम्ही शुअर आहात ना की ही टाय मी डस्टबिनमध्ये फेकू? हे ऐकताच देवराज रागाने त्याच्याकडे पाहतो आणि तिथे ठेवलेला दिवा उचलतो आणि आदित्यच्या दिशेने फेकतो. त्यामुळे आदित्य स्वतःला वाचवण्यासाठी तिथून पळून जातो. पण बिचारा, तो दिवा जमिनीवर आदळताच त्याचे तुकडे होतात. देवराजला राग आलता आणि तो शांत होऊ शकला नाही. तो केसांतून हात चालवत म्हणाला, रती मिश्रा, तुझ्या या चुकीची शिक्षा तुला नक्कीच मिळेल. तुझी माझ्यापासून दूर जाण्याची हिंमतच कशी झाली? खरं तर आदित्यच्या फोनवर आलेला मेसेज दुसऱ्या कुणाचा नसून रतीचा होता. त्यात लिहिले होते, देवराज, प्लीज मला माफ कर. मला माहीत आहे हा मेसेज वाचून तुला माझ्यावर खूप राग येईल, पण हे करणं माझ्यासाठी गरजेचं होतं. आज जर मी तुझ्यापासून दूर गेलो नसतो तर मला दुःखातच राहावे लागले असते आणि नाही मी माझ्या डोळ्यांनी तुझे लग्न होताना पाहू शकते. म्हणूनच मी इथून दूर जात आहे आणि मी विवानलाही माझ्यासोबत घेऊन जात आहे, कारण माझ्याकडे जगण्यासाठी काही नाही. मी विवानला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही. आता जेव्हा तू मिस ठाकूरसोबत लग्न करणार आहेस तेव्हा मी विवानला तिथे सोडू शकत नाही. विवान माझ्या जगण्याचे कारण आहे. पण काळजी करू नकोस, तुला जेव्हा वाटेल तेव्हा विवानला भेटता येईल. मी त्याला तुझ्यापासून दूर ठेवणार नाही, पण सध्या तरी तुझ्यापासून दूर जाणे आवश्यक आहे. एवढ्यात ती निरोप घेते आणि मग तिचा फोन बंद करते. खिडकीजवळ उभा असलेला देवराज कुणाला तरी कॉल करण्याचा प्रयत्न करत होता. तो रतीलाच फोन करायचा प्रयत्न करत होता आणि तेव्हा रतीचा फोन चालत नव्हता. कदाचित तो नेटवर्कच्या बाहेर असेल असे त्याला वाटत होते. पण जेव्हा त्याने आदित्यच्या फोनमधला मेसेज वाचला तेव्हा त्याला इतका राग आला की यावेळी रती त्याच्यासमोर असती तर कदाचित त्याने रतीचा गळा दाबून खून केला असता. पण नंतर काही वेळाने तो शांत होतो. 5 मिनिटांनंतर आदित्य खोलीत येतो आणि देवराजला पाहतो तेव्हा तो शांत होता, कारण यावेळी देवराज सोफ्यावर खूप शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. तो सिगरेट ओढत होता. त्याची नजर आदित्यवर पडताच तो त्याच्याकडे रोखून पाहतो आणि त्याला विचारतो की माझी ती टाय कुठे फेकली? तर आदित्य त्याला सांगतो की सर, तिथे दुसऱ्या खोलीत काही कपडे ठेवले होते. कदाचित आता कोणीतरी ते कपडे गोळा करून घेऊन गेले असावेत. हे ऐकताच देवराज अचानक सोफ्यावरून उभा राहतो आणि ओरडतो, काय म्हणालास? जा आणि ती टाय घे आता. मला ती टाय हवी आहे. मी आज ती टाय घालेन. देवराजचे बोलणे ऐकताच आदित्यला धक्का बसला. देवराजचे काय चालले हे त्याला समजत नव्हते. कधी कधी तो त्याला टाय फेकून देण्यास सांगतो तर कधी कधी तो टाय शोधायला सांगतो. म्हणजे तो आज एंगेजमेंटमध्ये ही टाय घालणार आहे?
जर त्याला ही टाय मिळाली नाही तर आज त्याची एंगेजमेंट होणार नाही. तो जाणार की नाही असे बोलणारा देवराजचा संतप्त आवाज ऐकू येताच आदित्य तिथून पळून गेला. त्याच्या मागे कुत्रा सोडल्याप्रमाणे आदित्य त्या ठिकाणी धावतो जिथे त्याने टाय टाकला होता. तो त्या टायला शोधू लागतो. तो टाय सगळीकडे शोधतो पण कुठेच सापडत नाही. दुसरीकडे दुसऱ्या खोलीत देवराजने कपाळावर हात ठेवला आणि बोलत होता, नाही, तू कितीही वाईट असू दे, तू माझ्यावर विश्वास करू नको. आणि मला या सिच्युएशनमध्ये एकटी सोडून गेली तरी मी तू दिलेली टाय माझ्यापासून वेगळी करणार नाही. आज सकाळी जेव्हा दोघे आपापल्या घरी गेल्यावर देवराज तयार होत असताना रतीने ही टाय देवराजला दिली होती. रतीने देवराजसाठी ऑनलाईन टाय ऑर्डर केली होती जी तिला आवडली होती, म्हणून तिने त्याला आज ती घालायला लावली, जे पाहून देवराज खूप खुश झाला. शेवटी तो हा टाय स्वतःपासून कसा दूर ठेवणार जे त्याच्या प्रेमाने तिच्यासाठी पहिल्यांदाच मोठ्या कष्टाने विकत घेतले होते. दुसरीकडे रती सध्या विवानसोबत ट्रेनमध्ये बसली होती, कारण तिच्या वडिलांनी तिच्या फोनवरच तिच्या आईच्या घराचा पत्ता पाठवला होता. रती आणि विवान सध्या आपापल्या जागेवर बसले होते. विवान टाळ्या वाजवत आजूबाजूला बघत होता आणि चेहऱ्यावर एक सुंदर हसू घेऊन खिडकीतून बाहेर डोकावत होता. तेच रती डोळे मिटून बसली होती. तेवढ्यात तिच्या समोरच्या सीटवर 2 मुली बसल्या होत्या. त्या फोनवर देवराजची एंगेजमेंट लाईव्ह बघत होत्या. त्यांच्याकडे पाहून त्या किती उत्साही होत्या हे स्पष्ट होते. तेव्हा एक मुलगी म्हणते, आज माझ्या नवऱ्याचे लग्न होणार आहे. मला खूप वाईट वाटत आहे. तो खूप देखणा आहे. काश तो माझ्यावर प्रेम करत असता. रती त्यांचे बोलणे ऐकते तेव्हा तिच्या ओठांवर एक कडवट हसू उमटते, पण तरीही ती तिचे हसू लपवते. ती पटकन आपला फोन काढते आणि न्यूज पाहू लागते तर खरंच त्याची एंगेजमेंट फोनमध्ये लाईव्ह दाखवत होते. विवान रतीच्या हातातून फोन घेणार होताच की तिने पटकन फोन बंद केला आणि विवानने आपले लक्ष खिडकीबाहेर केंद्रित केले. पण ही बातमी पाहिल्यानंतर तिला नक्कीच तिच्या हृदयात वेदना होत होती. 5 तासांच्या प्रवासानंतर शेवटी ती आपल्या मुलाबरोबर शिमल्याला पोहोचली आणि तिने तिथून एक टॅक्सी घेतली, कारण तिच्या आईचे घर इथून 2 तासांच्या अंतरावर होते. रात्रीची वेळ होती आणि वर शिमल्यात थंडी पण होती, पण ही थंडी रतीच्या मनाला शांती देत नव्हती. शेवटी 2 तासाच्या प्रवासानंतर रती तिच्या अंतिम स्थळी पोहोचली. रती ड्रायव्हरला भाडे देते. तिचे सामान घेऊन थोडं अंतर जाऊन एका घरासमोर थांबते. तितक्यात तिचे डोळे ओले होतात, कारण ती खूप वर्षांनी आईला भेटत होती. तिची आई आता कशी दिसते ही तिला माहीत नव्हते. तेच थोडं धाडस करून तिने घराचा दरवाजा ठोठावताच आतून एक म्हातारा पण शांत आवाज येतो, बाहेर कोण आहे? प्लीज थांबा, मी येते. रतीने हा आवाज ऐकताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 2 मिनिटांनी शेवटी कोणीतरी दरवाजा उघडला आणि रतीच्या कानात एक गोड आणि शांत आवाज पडतो, अरे बेटा, तू कोण आहेस? की एवढ्या रात्री इथे आलीस? रती समोर उभ्या असलेल्या 50च्या वर्षा म्हातारीकडे पाहते. ती दिसायला सुंदर होती. तिने बनारसी साडीवर स्वेटर घातला होता आणि तिचे केस मोकळे होते. चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णपणे शांत होते. तिच्या वयावरून ती 50च्या वर आहे असे वाटत नव्हते. रती तिच्या आईला समोर पाहताच रडायला लागते आणि दबक्या आवाजात आईला हाक मारते, आई. रती समोर उभ्या असलेल्या बाईला रतीच्या तोंडून आई ऐकताच तिचे डोळेही ओलावले. तिने रतीला रडव्या आवाजात विचारले, तू माझी रती आहेस का? मग रती डोके हलवून आईला घट्ट मिठी मारते आणि रडत रडत म्हणते की हो आई, मी तुझी रती आहे. त्यानंतर आई आणि मुलगी दोघीही एकमेकांना मिठी मारून रडू लागतात. खाली उभा असलेला विवान आजूबाजूला डोळ्यांनी पाहत होता. आईला रडताना पाहताच तो आईचा शर्ट पकडून विचारतो, परी, तू का रडतेस? मग रतीच्या आई निमृतीचे लक्ष विवानकडे जाते आणि ती रतीला सोडून विवानकडे डोळे विस्फारून बघू लागते आणि कधी कधी रतीकडे बघते. ती रतीला विचारते, हा तुझा मुलगा आहे का? असे जेव्हा त्यांनी विचारले तेव्हा रतीने होकारार्थी मान हलवली. रतीचे म्हणणे ऐकून तिच्या आईला आणखी एक धक्का बसतो, कारण रती यावेळी खूप लहान होती. त्यांची मुलगी वयाच्या 18व्या वर्षी आई झाली यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. आईची बोलणे ऐकून रती गप्प बसते आणि उत्तर देत नाही. ती खाली डोळे करते. जेव्हा निमृतजी रतीची शांतता आणि तिचे डोळे विस्फारलेले पाहतात, त्यामुळे तिच्या मुलीची काहीतरी चूक झाली असावी हे तिला समजते. म्हणूनच ती पुढे काही विचारत नाही, कारण तिनेही तिच्या आयुष्यात खूप त्रास सहन केला होता. ती मग रतीचा हात धरून खाली वागते आणि विवानला आपल्या मांडीवर घेते आणि म्हणते, चला आधी आत जाऊया, इथे खूप थंडी आहे, नाहीतर तुम्ही दोघीही आजारी पडाल. त्यानंतर ती त्या दोघांना घेऊन तिच्या घरात जाते. रतीला तिच्या आईचे घर पाहताच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटते. घर छोटं असलं तरी निमृतजींनी घर छान सजवलं होतं.
निमृतजी रती आणि विवानला एकाच सोफ्यावर बसवतात आणि किचनमध्ये जातात. तिथून गरम पाणी आणतात आणि दोघांना देतात आणि म्हणतात, हे प्या, तुम्हा दोघांना थोडा आराम मिळेल. त्यानंतर ती जवळच्या सोफ्यावर बसते आणि विवानशी बोलू लागते. ती विवानला सांगते की तुला माहीत आहे मी कोण आहे? मी तुझ्या आईची आई आहे आणि मी तुझी आजी आहे. विवानने निमृतजींचे म्हणणे ऐकताच तो आनंदी झाला. त्यानंतर दोन्ही आजी नातू एकमेकांशी बोलू लागतात. काही वेळाने रती विवानला खेळायला सांगते आणि मग ती तिच्या आईकडे जाते आणि तिचा हात हातात धरून विचारते, आता तू कशी आहेस आई? रतीची आई पण तिचा हात घट्ट पकडते आणि म्हणते की मी बरी आहे आणि मी आनंदी आहे. मला इथे खूप आराम वाटतो. मग रती आईला विचारते, तुझा नवरा दिसत नाहीये? मग निमृतजी विचारते, कोणता नवरा? तर रती म्हणते की पप्पांनी सांगितले होते तू दुसरं लग्न केलं आहेस. मग रतीचं ऐकून निमृतजीने एक दीर्घ श्वास घेते आणि तिला सांगते की मी हे सगळं फक्त दिखावा करण्यासाठी बोलले, कारण घटस्फोटानंतरही मी एकटी आहे आणि मी कधीच लग्न केलं नाही हे तुझ्या वडिलांना कळावं अशी माझी इच्छा नव्हती. कारण जेव्हा माझा पहिला नवरा फसवणूक करणारा निघाला तेव्हा मी दुसऱ्यावर कसा विश्वास ठेवणार? तेव्हा मी तुला माझ्यासोबत आणू शकले नाही, कारण तुझ्या वडिलांनी त्यांच्या पैशाच्या जोरावर तुझा ताबा घेतला होता. पण मला खात्री होती की तू एक दिवस माझ्याकडे नक्की येशील. निमृतजींची बोलणे ऐकून रती हसते आणि मग तिच्या चेहऱ्यावर ताण येतो, कारण निमृतजींनी तिला असे काहीतरी विचारले होते. निमृतजी तिला विचारतात की रती, इतक्या लहान वयात विवान आणि तू आई कशी झाली? त्याची बोलणे ऐकून रती डोळे बंद करून दीर्घ श्वास घेते आणि मग डोळे उघडते. यावेळी तिचे डोळे ओले होते, पण तरीही ती हिंमत दाखवते आणि आईला सांगते की आई, विवानचे वडील खूप श्रीमंत आहेत आणि त्याच्या घरच्यांना आमचं नातं मान्य नव्हतं, म्हणून त्यांच्या वडिलांनी आणि मी नातं तोडलं. आता विवान माझ्यासोबत राहणार आणि परवा त्याच्या वडिलांचं लग्न आहे. मला आता पुढे जायचंय. रतीचे म्हणणे ऐकून निमृतजी काही बोलत नाही आणि तिच्या केसांना कुरवाळते. रतीला तिच्या आईला सांगायचे नव्हते की नीलममुळे विवान तिच्याकडे आला आहे. जर तिच्या आईला हे कळले असते तर कदाचित तिच्या जुन्या जखमा परत जाग्या झाल्या असता आणि तिने रागाने नीलमला चांगलाच धडा शिकवला असता. पण आता रतीने ते सर्व सोडले होते. असेच 2 दिवस निघून जातात. देवराज आणि माहिरा यांची एंगेजमेंट झाली होती आणि आज त्यांचे लग्न होते. रतीलाही शिमल्याला जाऊन 2 दिवस झाले होते आणि निमृतजींनी रतीची ओळख आजूबाजूच्या शेजाऱ्यांशी करून दिली होती. रतीला भेटून सर्वांना खूप आनंद झाला होता. एक म्हणजे रती खूप सुंदर होती, दुसरी म्हणजे तिचा स्वभाव खूप चांगला होता. त्यामुळे आजूबाजूचे लोक तिला खूप आवडायचे. रतीच्या घरातील टीव्ही अजूनही खराब होता आणि हा आवाज त्यांच्या शेजारच्यांच्या टीव्हीवरून येत होता, ज्यावर देवराजच्या लग्नाचे थेट प्रक्षेपण चालू होते. त्याच ठिकाणी विवानचीही त्यांच्याशी मैत्री झाली होती आणि ते खेळत होते. विवान अजूनही खेळत असताना त्याची नजर त्याच्या शेजारी चालू असलेल्या टीव्हीवर पडली, कारण त्यांच्या घराच्या भिंती लहान होत्या, त्यामुळे भिंतीवर बसून टीव्ही पाहिला तर आरामात बघता येत असे. विवानने ती बातमी बघताच तो जोरजोरात रडायला लागतो आणि रडत घरात येऊ लागतो. रती आणि निमृतजी यांना विवानच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो तेव्हा त्या दोघी घाबरतात. रती बघते विवान दारात उभा आहे आणि रडत होता. रडल्यामुळे त्याचा चेहरा लाल झाला होता. ती त्याच्याकडे धावत जाऊन त्याला मिठी मारते आणि त्याच्या पाठीला हात लावू लागते आणि विचारते, काय झाले बाळा, तू का रडत आहेस? पण विवान तिला प्रतिसाद देत नाही, फक्त जोरात रडत राहतो. रतीने विवानला असे रडताना पाहिल्यावर तिला असे वाटते की कुणीतरी तिच्या हृदयाला हजारो सुया टोचत आहे. आणि मग विवानचा आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचतो, जो रडत रडत म्हणत होता की मी त्याला कधीच माफ करणार नाही. त्याने तुझी फसवणूक केली आहे आणि तो दुसऱ्या महिलेला माझी आई कसा बनवू शकतो? मी त्यांना कधीच माफ करणार नाही. मी त्यांचा तिरस्कार करतो, त्यांचा खूप तिरस्कार करतो. रतीला ह्याच गोष्टीची खूप भीती वाटत होती, म्हणूनच तिने विवानला ती जिथे होती तिथे आणले, कारण तिने आपल्या मुलाला असे तुटलेले बघायचे नव्हते. आणि ती तिथे विवानसोबत सोफ्यावर बसते आणि त्याच्या पाठीवर थाप मारते आणि त्याला तिच्या छातीशी मिठी मारते. त्याचे डोळे लाल झाले होते. मोठ्या कष्टाने तिने स्वतःला रडण्यापासून रोखले होते. दुसरीकडे एका 7 तारांकित हॉटेलमध्ये देवराज यावेळी तयार होत होता. चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद दिसत होता, जणू काही तो आज काहीतरी मोठं करणार आहे. तेवढ्यात आदित्य खोलीत आला. देवराज तयार असल्याचे पाहून त्याने सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर तो फोनवर कुणाला तरी मेसेज करतो आणि म्हणतो, राष्ट्रपती सर तयार होत आहेत. त्यानंतर त्याने खोलीचा आतून कुलूप लावले. देवराजला आदित्यचा आवाज ऐकताच तो मागे वळून आदित्यकडे बघतो, तर आदित्य डोके झुकून उभा होता.
यानंतर तो देवराजला काहीतरी सांगतो, ज्यामुळे देवराजच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य येते. तर दुसरीकडे माहिराही तयार असते. तिने लाल रंगाचा लेहंगा घातला होता, ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. देवराजशी लग्न करायचं हे तिचं स्वप्न होतं, ज्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. तिच्या डोळ्यात एक चमक होती, पण इतरांसमोर एवढ्या प्रेमळ असलेल्या माहिराच्या त्या चेहऱ्यामागे आणखी एक चेहरा होता, जो अत्यंत किळसवाणा चेहरा होता. माहिरा आता देवराजशी लग्न होण्याची वाट पाहत होती, पण हे लग्न होईल की नाही हे कुणालाच माहीत नव्हते. लग्नानंतर ती काय करणार, देवराजसोबत ती कशी राहील, देवराजला बोटांवर नाचवायला कशी लावेल, लोकांवर ती कशी राज्य करेल, याचा विचार माहिराने आधीच केला होता. जर ती देवराजची पत्नी म्हणून जगासमोर जाईल आणि मिसेस देवराज देशमुख बनून जाईल, तर जगातील लोक तिचा कसा जय जयकार करतील आणि मूर्खांना पाहून ती कशी आनंदी होईल, या विचाराने ती खुश होती. या सगळ्याचा विचार करून ती हसते, पण लवकरच तिचा आनंद उद्ध्वस्त होणार होता, ज्याची तिला कल्पनाही नव्हती. त्याच मोठ्या खोलीत एक 26 वर्षाची मुलगी चेहऱ्यावर मंद हास्य घेऊन उभी होती. ती लग्न होताना पाहत होती, पण तिचा भाऊ अजिबात खुश नाही हे तिला माहीत होतं. होय, ती मुलगी दुसरी कोणी नसून देवराजची बहीण अविका देशमुख आहे. ती स्वतः या लग्नावर खुश नव्हती, पण इच्छा असूनही ती काही करू शकत नाही, कारण तिच्या घरातले सर्व निर्णय तिचे वडील घेतात. त्यामुळे लग्नाचा हा निर्णय तिच्या वडिलांचा होता. तिला हे चांगलंच माहीत होतं, तिच्या वडिलांना हे लग्न का करायचं आहे. अविका चालत खिडकीजवळ उभी राहते. खिडकीवर आपले दोन्ही हात ठेवून ती आकाशात चमकणाऱ्या चंद्राकडे पाहते. चंद्रप्रकाश थेट तिच्या चेहऱ्यावर पडत होता. त्यात तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता, पण एक शून्यता आणि वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. कदाचित ती खूप दिवसांपासून या वेदना सहन करत होती. ती डोळे खाली करून उभी राहते. 5 मिनिटांनंतर जेव्हा तिला तिच्यावर कुणाच्या तरी नजरेची उबदारता जाणवते, तेव्हा ती वर पाहते. मग त्याची नजर तिच्याशी भिडते. जो कुणी असेल तो पाहत होता. त्याचे डोळे बर्फापेक्षाही थंड होते. आजूबाजूचा बर्फ तो डोळ्यांनी गोठवेल असे वाटत होते. त्याच्या एका हातात वाईनचा ग्लास होता आणि त्याचा एक हात त्याच्या पॅन्टच्या खिशात होता. अविकाच्या डोळ्यात फक्त वेदना दिसत होत्या. त्याच वेळी त्या माणसाच्या डोळ्यात अविकाबद्दलचा राग आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होता. पूर्ण 5 मिनिटे दोघेही असेच एकमेकांकडे बघत राहिले. हे पाहून तिने पटकन नजर हटवली आणि स्वतः मागे वळते. यावेळी तिची पाठ त्या व्यक्तीकडे होती आणि ती व्यक्ती फक्त तिच्या उघड्या पाठीकडे एकटक पाहत होती. अविका पटकन खिडकी बंद करते आणि खोलीत येते आणि एका जागी उभी राहते आणि तिच्या चेहऱ्यावर एक कडवट हसू उमटते आणि ती स्वतःलाच म्हणते की तू शेवटी आला आहेस. पण तिला विश्वासच बसत नव्हता की ज्या व्यक्तीपासून ती गेली 8 वर्षे दूर होती, ती मनात विचार करते की तो इथे का आला आणि त्याला इथे येण्याची काय गरज होती. पण मग तिला वाटतं की तो सामान्य माणूस नाही, त्यामुळे त्याला यावे लागले असेल. त्यामुळे जास्त विचार न करता तिने तिच्या आईने आधीच तिच्यासाठी खोलीत पाठवलेल्या हँगरमधून स्वतःसाठी एक ड्रेस काढला. आकाशी निळ्या रंगाचा एक ड्रेस होता, जो खूपच सुंदर होता. तो घालताच तिचे सौंदर्य आणखीनच वाढते. ती स्वतःला आरशात बघते आणि मग हसते आणि मग तिच्या ब्लाऊजची दोर बांधू लागते. तेवढ्यात कोणीतरी दार ठोठावलं. दार ठोठावल्याचा आवाज कानावर पडताच तिचे हात जे दोरी बांधणार होते ते थांबले. ती मनात विचार करते, आता कोण आले असेल. तिने विचार केला की मी आधी चेक करेन. आई आली आहे की कुणास ठाऊक. मी बघायला तयार आहे. नाही, ती पटकन दार उघडायला गेली. तितक्यात तिने जाऊन दार उघडले. मग कोणीतरी तिला खोलीच्या आत ढकलले आणि पटकन दार लावून घेत तिला दरवाजाजवळ आणले. हे सर्व इतक्या वेगाने घडले की त्या मुलीच्या लक्षातही आले नाही. तिचे तोंड उघडेच राहते. पण जेव्हा ती समोर उभी असलेली व्यक्ती पाहते, तेव्हा तिचे तोंड बंद होते आणि ती त्या व्यक्तीला स्वतःपासून दूर ढकलते आणि म्हणते, तू इथे का आला आहेस? चल जा इथून. आणि मला नको आहे की कुणी तुला इथे पाहून माझ्याबद्दल गैरसमज करून घ्यावा. माझी आई आता येतच असेल. आणि ती पुढे काही बोलणार असते, तेवढ्यात समोरच्या मनुष्याला त्याच्या थंड डोळ्यांनी रोखून पाहत तिच्या ओठांवर ओठ ठेवतो आणि तिला रफली किस करू लागतो. जेव्हा मुलीला हे समजते, तेव्हा ती त्या माणसाच्या खांद्यावर जोरात मारायला लागते आणि त्याला तिच्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करते. पण तो माणूस तिला सोडत नाही आणि तिच्यावर आपली पकड मजबूत करत तिचे किस घेत राहतो. त्याच्या किसवरून हे स्पष्ट होते की त्याला या मुलीला वेदना द्यायची आहे आणि तिला काहीतरी शिक्षा करायची आहे. काही मिनिटांनंतर जेव्हा त्याने तिला सोडले, तेव्हा त्याने आपला चेहरा खाली वाकवला आणि तिच्या गालाला खूप जोराचा चावा घेतला, जसे कदाचित तो तिला काहीतरी शिक्षा करत असेल. मुलगी जोरात ओरडते. त्याला तिच्यापासून दूर ढकलण्यासाठी ती त्याला जोरदार धक्का देते, ज्यामुळे अविकावरील त्या पुरुषाची पकड सैल होते आणि ती त्याच्यापासून दूर जाते.
आणि त्या मुलाची पावले अडखळतात. काही पावले मागे सरकताच ती मुलगी त्याच्यावर रागाने ओरडते आणि म्हणते, तू इथे का आलास? माझ्या रूममध्ये का आलास? मी तुझ्यासोबतचे नाते 8 वर्षांपूर्वीच संपवले आहे. मग कोणत्या हक्काने तू माझ्या रूममध्ये आलास? अविकाचे म्हणणे ऐकताच त्याचा राग आणखी वाढतो. तो पुढे होऊन तिचा हात घट्ट धरतो आणि दात घासत म्हणतो की तुला लवकरच कळेल. पण त्याआधी तू माझी फसवणूक का केलीस ते सांग. त्याचवेळी जेव्हा ती मुलगी त्याच्या तोंडून विश्वासघात ऐकते तेव्हा तिच्या डोळ्यांसमोर काहीतरी येते आणि जाते. त्यामुळे तिने एका झटक्यात डोळे मिटले आणि 1 मिनिटानंतर जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक कडवट हास्य होते. तिच्या डोळ्यात कोणतीही भावना दिसत नव्हती, फक्त शून्यता दिसत होती. 10 मिनिटांनी अविकाच्या खोलीचा दरवाजा जोरात वाजू लागला. त्यामुळे अविका घाबरलेली दिसत होती. ती डोळे उघडते आणि आजूबाजूला पाहते, पण तिला तिथे कोणीच दिसत नाही. यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडली होती आणि तिचा ब्लाऊजही काढला होता. यावेळी ती फक्त तिच्या आतल्या कपड्यात होती. तिच्या मानेवर लाल रंगाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. तिच्या चेहऱ्यावर एक वेदनादायक हास्य स्पष्ट दिसत होते. दार ठोठावल्याचा आवाज थांबत नसल्याचे पाहून तिने पटकन ब्लाऊज घातला आणि दुपट्ट्याने स्वतःला झाकून तिने दार उघडले आणि पाहिले की तिची आई आणि वडील तिच्यासमोर उभे होते. जेव्हा मिस्टर देशमुख आणि मिसेस देशमुख अविकाला पाहतात तेव्हा त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मिसेस देशमुख अविकाला मिठी मारतात आणि तिच्या प्रेमळ आवाजात म्हणतात की थँक गॉड तू ठीक आहेस. तू मला खूप घाबरवलेस. मला असे वाटले की तुला काहीतरी झाले आहे, की तू दरवाजा उघडत नाहीस. मग अविका तिच्या आईच्या खांद्याला थुपटून म्हणाली, मला माफ कर आई. माझ्यामुळे तुम्ही दोघेही नाराज झालात. मला थकवा येत होता, त्यामुळे काही वेळ विश्रांती घेण्यासाठी मी बेडवर पडले. तुम्ही मला 5 मिनिटे द्या. मी तयार होऊन 5 मिनिटात खाली येईन. मिसेस देशमुख नेहमीच अविकाची थोडी काळजी करत असत, कारण 8 वर्षांपूर्वी अविकासोबत असे काही घडले होते की ती संपूर्ण 5 वर्षे ट्रॉमामध्ये होती आणि भयानक स्वप्ने पडल्यामुळे ती नेहमी रात्री किंचाळत उठत असे आणि नंतर तिला अजिबात झोप येत नव्हती. आताही तिच्यासोबत कधी कधी असं होतं, पण ती डॉक्टरांकडून उपचार घेत होती, त्यामुळे तिची प्रकृती थोडी सुधारली होती. त्यानंतर दोघेही तिला तयार व्हायला सांगून तिथून निघून जातात. अविका पटकन दार लावून घेते आणि खोलीत येताच तिला दिसले की ती व्यक्ती कुठेच दिसत नव्हती. म्हणून तिने खोलीत पाहिले. खिडकी उघडलेली पाहून तिच्या चेहऱ्यावर मंद हसू उमटले आणि मग जास्त विचार न करता ती वॉशरूममध्ये गेली. आता तिला त्या व्यक्तीच्या येण्याची पर्वा नव्हती. 5 मिनिटांनी ती पूर्ण तयार होऊन खाली गेली तर तिला दिसले की देवराज तयार होऊन खाली आला होता. यावेळी देवराजला मीडियाच्या लोकांनी घेरले होते. बॉडीगार्डच्या मदतीने आदित्य मीडियाला देवराजपासून दूर ठेवत होता, तर दुसरीकडे माहिरा तिच्या काही मित्रांसह हॉलमध्ये आली होती. देवराज तिला पाहताच तिच्या दिशेने पाऊल टाकतो. देवराजला तिच्याकडे येताना पाहून माहिराला आनंद झाला. देवराज माहिरासमोर हात पुढे करतो तेव्हा माहिरा तिचा हात त्याच्या हातात ठेवते आणि मग देवराज तिचा हात धरून तिला लग्नाच्या मंडपात घेऊन जाऊ लागला. पुढील भाग लवकरच. नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.